शालोम, देवाची स्तुती असो. आज आपण जानेवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी एका अतिशय गंभीर आणि आत्मपरीक्षण करायला लावणाऱ्या वचनावर मनन करणार आहोत. इयोब याचं 13 अध्याय 9 वचन, तुमची त्याने पारख केली तर ते तुम्हाला बरे वाटेल काय? मनुष्य मनुष्याला फसवतो तसे तुम्ही त्याला फसवाल काय? इयोब हे शब्द त्याच्या मित्रांना उद्देशून बोलत आहे, जे देवाच्या नावाखाली धार्मिकपणे वागत होते. हे वचन आपल्याला एका महत्त्वाच्या सत्याची जाणीव करून देते. देव अंतर्यामी पाहणारा आहे. आपण माणसांना आपल्या गोड शब्दांनी, वरवरच्या वागण्याने किंवा धार्मिकतेच्या मुखवट्याने फसवू शकतो, पण देवाला फसवणे अशक्य आहे. जेव्हा देव आपल्या जीवनाची झडती तपासणी घेतो, तेव्हा तो आपले बाह्य रूप नाही तर आपल्या अंतःकरणातील शुद्धता आणि हेतू पाहतो. आजची कृती. आज महिना अखेर आहे. आजच्या दिवशी आपल्या जीवनाचे ऑडिट किंवा झडती आपणच घेऊया. मी जे काही करतो ते केवळ लोकांना दाखवण्यासाठी आहे की देवाप्रती असल्याच्या प्रेमापोटी? आज देवाशी संवाद साधताना पूर्णपणे पारदर्शक राहा. त्याच्यासमोर काहीही लपवू नका, कारण त्याच्यासमोर आपले सर्व काही उघडे आहे. या प्रार्थना करू. हे सर्वज्ञानी देवा, तू माझे अंतःकरण पूर्णपणे जाणतोस. माझ्या जीवनात जर काही दाभिकपणा किंवा खोटेपणा असेल तर तो काढून टाक. मला असे जीवन जगण्यास मदत कर जे तुझ्या झडतीला उतरवू शकेल. माणसांना प्रसन्न करण्यापेक्षा तुला संतुष्ट करणे हेच माझे ध्येय असू दे. येशूच्या नावाने आमेन.